आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी, भाविकांना आरटीओ कार्यालयातून घ्यावं लागेल स्टिकर्स. अवघ्या महाराष्ट्राला पांडुरंगाचं वेड लागलेलं असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या दिशेने टाळ मृदुंगाचा गजर करत मुखी हरिनाम जपत दिंड्या पंढरीकडे निघालेल्या आहेत. पाऊस वाऱ्यासह निसर्गाच्या विविध संकटांचा सामना करत वारकरी पंढरीकडे पाऊल टाकत आहेत. तर एसटी महामंडळाने सुद्धा हजारो बस पंढरीच्या वारीसाठी सोडलेल्या आहेत. याशिवाय खाजगी वाहनांची मोठी संख्या पंढरपूरकडे ये जा करत असते. वारीच्या कालावधीत पंढरीत लाखो वैष्णवांचा मेळा जमतो. कार, बससह विविध वाहनातून वारकरी, भाविक, भक्त मोठ्या संख्येनं चंद्रभागेच्या तीरी जमतात आणि या भाविकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदासुद्धा आषाढी वारीसाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी देण्यात आली. आजपासून 21 जुलैपर्यंत ही टोलमाफी असणार आहे. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी जाहीर केला होता. कोरोनामुळे 2 वर्ष खंड पडल्यामुळे गतवर्षी वारकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून आले. याचा विचार करून सरकारने गतवर्षी वारीसाठी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी केली होती. आता यंदासुद्धा राज्य सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतलेला असून आजपासूनच पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीचा लाभ मिळणार आहे. आषाढी वारी सुरू आहे आणि मी नेहमी सांगतो, हे सरकार शेतकरी, कष्टकरी, वारकरी, महिला भगिनी, कामगार, ज्येष्ठ, युवा सगळ्यांचंच आहे आणि त्यामध्ये वारकरी संप्रदाय देखील मोठा आहे. आज एका वेगळ्या आनंदामध्ये, उत्साहामध्ये पांडुरंगाचं दर्शन घ्यायला ते जातात आणि या वाऱ्या सुरक्षित म्हणजे स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित वारी झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व सोयीसुविधा वारकऱ्यांना प्राप्त करून देतोय. पहिल्यांदाच या ठिकाणी प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय, आपल्याला माहित आहे. त्याचबरोबर त्यांचा ग्रुप इन्शुरन्स आम्ही काढलेला आहे आणि टोल मधून देखील त्यांना माफी दिलेली आहे, सूट दिलेली आहे. त्यामुळे वारकऱ्यांचं यावरची वारी जी आहे ही अतिशय निर्मल, स्वच्छ आणि सुरक्षित. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी.